नमस्कार मित्रांनो, महाशिवराजा चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे। मी आपला लाडका शुभम पवार। व्हिडिओ उसाचा करायचा आहे, पण हे आमच्या शेजारी हनुमंतराव जाधव यांचं शेत आहे। त्यांनी ही कला केल्या। आता कला ही काही नवीन नाही, जुनीच आहे, फक्त आता नवीन काळात बघायला मिळत नाही, कारण शेतकरी आळशी झालाय। आता याचा खर्च किती आला बाबा? नाही काय खर्च, 0 रुपये। 0 रुपये मित्रांनो हा खर्च आहे। घरची चटई आणि निसर्गाचं सगळं आहे, निसर्गातनं तयार केलेलं आहे। सिमेंट कॉन्क्रीटपेक्षा इथं जे सुख मिळते ते सुख अनुभवायचं असेल तर गावाकडे आपल्याला यावं लागेल, आणि गावात आले की शेताकडे आपल्याला यावं लागेल। मग शेतात अशा प्रकारचं सुख तुम्हाला बघायला मिळेल। तर हे दाखवण्याचं कारण होतं की माझ्या पण डोक्यात आहे की उचलून जरा एक वर खोली करायची, पण पुढच्या वर्षी आपण ती करणार आहोत। तर याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की बेड केलेला आहे, आणि 10 आणि 20 हजाराच्या गाद्या टाकून आपल्याला झोप लागत नाही। त्याच्यापेक्षा चांगली झोप इथं ह्या म्हणजे नैसर्गिकरित्या केलेल्या बेडवर आपल्याला लागते, कारण इथं नॅचरल एसी आहे, नॅचरल हवा आहे, आणि एकदम शांतता आहे, भयान शांतता आहे। पलीकडे ओढा आहे, ओढ्याच्या पाण्याचा आवाज तुम्हाला येत असेल, येतोय का नाही माहीत नाही, पण इथं ओढ्याचा आवाज एक नंबर येतोय। पक्ष्यांचा वगैरे आवाज आहे, प्राणी आहेत आजूबाजूला। अशा निसर्गरम्य परिसरात तुम्हाला हे दाखवण्यासाठी फक्त मी हा व्हिडिओ करत आहे। आता पलीकडे आपण खोडव्याचं पीक आहे, त्याच्याविषयी आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत। चला मी तुम्हाला खोडव्याचं पीक दाखव। तर आता हे एक मिनिट, हे आमचे शेजारी आहेत हनुमंतराव जाधव, आणि हे त्यांचं लागण आहे। पलीकडे एक खोडवा आहे, आणि त्याच्या पलीकडं आपलं खोडवा आहे। तर असंच सहज आज आलेलो, पण हे मग केलेलं काय मला माहीत नव्हतं। तर चांगलं आहे आपलं बसलेलं, म्हणलं येऊन बघावं जरा। तर अशा पद्धतीनं तुम्ही पण शेतात एखादं असं छोटंसं खोपटं म्हणा किंवा घर म्हणा, काय तुमच्या भाषेत काय म्हणत असतील ते म्हणा, तुम्ही अशा पद्धतीने करून ठेवा, जेणेकरून उन्हाळा जास्त वाढलेला आहे। उन्हाच्या वेळी शेतकऱ्यांना त्रास होतो, बऱ्याच लोकांना जास्त उन्हामुळे अटॅक पण येतो, अटॅकचं प्रमाण त्यामुळे वाढलेलं आहे। त्यामुळे जर विश्रांती पाणी आपलं येईपर्यंत किंवा पाट पाणी आहे सरकायला वेळ लागतो, तोपर्यंत आपल्याला उन्हात थांबावं लागतं। तर अशा पद्धतीने हा जुगाड करा आणि त्याच्यामध्ये आराम करा। कसं वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। आता आपण तिकडे जाऊया, आणि मग मी तुम्हाला ऊसाविषयी माहिती देतो। तर मित्रांनो, हे खोडवं तुम्हाला एक मागच्या महिन्यात व्हिडिओ मिळेल की खोडव्याचं 2 टनानं ॲव्हरेज पाडायचं असेल तर काय करायचं। तर मी कमी खर्चात कसं पाडायचं हे तुम्हाला व्हिडिओ केलता। तर हे थोडक्यात दाखवण्यासाठी मी तुम्हाला इथं आलेलो आहे। जर तुम्हाला एकरी खोडव्याला 2 टनानं ॲव्हरेज म्हणजे एकरी 80 टन जर ऊस काढायचा असेल तर ऊस बघून घ्या। आता तुम्हाला कांड्या मी ह्या मागच्या व्हिडिओमध्ये सोडलेल्या आहेत, त्या अजून सोलून दाखवतो शेवटपर्यंत। आता काय तिथनं वर हातच पोचत नाही, पण थोडक्यात तुम्हाला ऊस सोलून दाखवतो आणि कांड्या मोजून दाखवतो। बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि वाड्यात 1 2 22 कांड्या आहेत। म्हणजे बऱ्यापैकी सरासरी 20 कांड्या तरी ऊसाला आपल्या आहेत। आता आपला महिना ऑक्टोबरच चालू आहे ना बघा, नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी तोपर्यंत 5-6 कांड्या आपल्या आरामात वाढते। त्या 5-6 कांड्या जरी वाढल्या तर 25 ते 27 कांड्यावर ऊस जाण्याची वातावरण जरा ठीक नाही। तुम्ही बघितलं असेल पाऊस चालू आहे। आता पाऊस का चालू आहे हे तुम्हाला सांगतो। काय झालं आहे, बंगालचा उपसागर आणि इकडचा अरबी उपसागर म्हणजे भारताच्या दोन्ही देशातल्या 2 समुद्रामध्ये दोन्ही बाजूनं वादळ म्हणजे तयार झाले। त्यामुळे काय होतं आहे, ह्या पण बाजूनं पाऊस महाराष्ट्रात शिरायला लागला, आणि पूर्वेकडच्या बाजूनं आणि पश्चिमेकडच्या दोन्ही बाजूनं पाऊस महाराष्ट्रात शिरायला आला आहे। त्यामुळे जर तुम्ही बघितलं तर नागपूरपासून इकडं कोकणापर्यंत सगळीकडे पाऊस चालू आहे। बऱ्यापैकी सगळीकडे पाऊस चालू आहे। कुठंतरी थोडाफार भाग पावसापासून वंचित राहिला असेल, नाहीतर बऱ्यापैकी सगळीकडे पाऊस चालू आहे। अजून हे पावसाचं आपण गणित सांगू शकत नाही, त्याला कारण पण तसं आहे। पॅसिफिक महासागरात जी उष्णता तयार होते, मान्सून ज्यावेळी आपला पडतो, ती जी उष्णता तयार होते ती उष्णता मित्रांनो अजून कमी झालेली नाही, आणि कमी होत नाही तोपर्यंत एकामागे एक वादळ तयार होण्याची ही जी मालिका आहे ही चालू राहणार आहे। त्यामुळे काय होणार आहे, यावर्षी थंडी येईल का नाही, ते आता उष्णता कमी होते का नाही याच्यावर ते डिपेंड राहणार आहे। ती उष्णता जर कमी झाली तर 1-2 ते 2च महिन्याची थंडी यावर्षी आपल्याला बघायला मिळेल, नाहीतर बऱ्यापैकी
अजून पुढचं काय सांगू शकत नाही. नोव्हेंबरमध्ये सुद्धा पाऊस येण्याची शक्यता जास्त आहे. तर त्या दृष्टीनं आपण काळजी घ्या. बऱ्यापैकी आता बघितलं तुम्ही आलं पीक करपून गेलेलं आहे. द्राक्ष बागांवाल्यांचा सुद्धा बरंच हाल चालू आहे. गुंतवणुकीचा खर्च वाढत चाललेला आहे मित्रांनो. त्यामुळे कोणतं पीक करायचं हे वातावरण बघून वातावरणाचा अभ्यास करूनच पीक घ्या, नाहीतर तुम्ही 100% शेतकऱ्यांना गोत्यात आलेलं दिसाल. तर हे तुम्हाला खोडवं दाखवण्यासाठी मी आज आलतो. तर या खोडव्याचं नियोजन तुम्हाला दिलं होतं. तर हे खोडवं कसं वाटले तुम्ही मला सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा की खोडव्याविषयी तुमच्या जर काय अडचणी असतील. आणि याच्यात आता दुसरा एक मुद्दा राहिला की शेतकऱ्यांचा ऊस दराविषयी बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. पण कारखाने काय करतात, नोव्हेंबर डिसेंबरलाच ऊस दर जाहीर करतात, 2 महिने आपला ऊस तोडून नेतात. तर असं चालणार नाही मित्रांनो. आपल्याला पण कुठंतरी ठाम राहावं लागेल. जोपर्यंत कारखाने ऊस घालवत नाहीत तोपर्यंत आपल्याला कारखाने दर जाहीर करत नाहीत तोपर्यंत आपला ऊस घालवून चालणार नाही. कारण आधीच जर ऊस दिला आणि कारखान्यात जर एकदम दर 3300 किंवा 3200 सांगितला तर तुम्ही नुकसानात येतात. एका टनाला 100 रुपये म्हणजे बरंच नुकसान होत असतं मित्रांनो. आपला एखादा खर्च त्याच्यात निघत असतोय. तर शेतकऱ्यांना कुठंतरी महाराष्ट्रात आपण एक मोठ बांधणं गरजेचं आहे शेतकऱ्यांची. तर तसं झालं तरच तुम्हाला कारखानदार चांगले दर देऊ शकतात, नाहीतर कारखानदारांची मक्तेदारी ही अशीच चालू राहणार आहे. तर त्याविषयी काय वाटतं ते पण कमेंट बॉक्समध्ये कळवा. आमच्याकडे सरासरी 3400 किंवा दर जाण्याची शक्यता आहे, पण अजून काही गॅरंटी नाही. ह्यांची मीटिंग बसली की मग त्याच्यात दर पाडला जातो आणि शेतकऱ्याच्या हाती येते ते फक्त निराशा. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.